नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रुद्र अकॅडमी पुणे या एज्युकेशनल YouTube चॅनलमध्ये. जर तुम्ही तलाठी भरतीची वाट बघत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण की नवीन तलाठी भरतीचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. तो का मोकळा झाला, त्याबद्दल काय अपडेट आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पण त्यापूर्वी अत्यंत महत्त्वाची सूचना, जर तुम्ही तलाठी भरतीची डेडिकेटली तयारी करत असाल, तर आज आपल्या बॅचवर 70% ऑफ आहे. म्हणजे एकूण बॅच आहे ₹1499 पण सध्या तुम्हाला 70% चा ऑफ मिळत आहे. फक्त संपूर्ण बॅच मिळत आहे ₹399 म्हणून जर तुम्हाला तलाठी भरतीची तयारी करायची असेल, तर नक्की या बॅचचा फायदा तुम्ही घेऊ शकता. अद्ययावत लेक्चर आहे, प्रत्येक विषयाचे लेक्चर आहे. 6 वेळा तुम्ही एक व्हिडिओ पाहू शकता, डेमो व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. म्हणून आत्ताच प्ले स्टोअरला जा, रुद्र अकॅडमी पुणे हे ॲप डाउनलोड करा आणि त्यामधून या बॅचचा ॲक्सेस तुम्ही घेऊ शकता. परीक्षा जर आली तर परीक्षेची फी तुम्हाला 900 आणि ₹1000 भरावी लागणार आहे. मात्र जर त्या परीक्षेची तयारी करायची असेल आणि संपूर्ण तयारी करायची असेल, तर फी आहे फक्त ₹399 म्हणून तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. सध्या 70% ऑफ आहे. मात्र नंतर याची फी जी आहे ती वाढणार आहे. तर सध्या तुम्ही ₹399 मध्ये ही बॅच घेऊ शकता. प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करा, रुद्र अकॅडमी पुणे, किंवा खालील नंबरवर जो काही नंबर आहे 7350037272 यावर देखील तुम्ही अधिक माहितीसाठी कॉल करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, अपडेट काय आहे. तर अपडेट आहे तुमच्या 2023च्या तलाठी भरतीच्या संदर्भात. कसं असतं, MPSC, SSC किंवा UPSC सारखे आयोग जे असतात त्यांच्या भरत्या तर निरंतर चालत असतात. मात्र ज्या विभागाअंतर्गत भरत्या येतात, जसे की आरोग्य विभाग, महसूल विभाग किंवा वन विभाग किंवा गृह विभागाअंतर्गत जी पोलीस भरती असते, तर अशा ज्या भरत्या आहेत त्या आपल्याला अगोदरच्या भरत्या कंप्लीट झाल्याच्या नंतरच दुसऱ्या भरत्या दिसत असतात. म्हणजे एक भरती समजा आली या विभागाची आणि ती भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दुसरी भरती आपल्याला दिसत नाही. म्हणजे या दरम्यानचा जो कालावधी आहे तो पहिली भरती या पूर्ण कंप्लीट झाल्याच्या नंतरच दुसरी भरतीला सुरुवात होताना आपल्याला दिसते. आता काय झालेलं आहे, यापूर्वीच्या भरत्या आलेल्या होत्या त्यांची प्रक्रिया, परीक्षा झाली, विद्यार्थ्यांना नियुक्ती दिली म्हणजे भरती प्रक्रिया संपली असं नाही. कधी कधी काय होतं, वेटिंग लिस्टवर उमेदवार असतात आणि जे जॉईन झालेले असतात ते काही कारणास्तव रिझाईन देतात. त्यांची निवड इतर ठिकाणी होते किंवा त्यांना जॉब वगैरे करायचा नसतो. त्यांचं वैयक्तिक कोणतंही कारण असू शकतं. त्या कारणाने जे विद्यार्थी सिलेक्ट झाले ते आपल्या पदाचा राजीनामा देतात आणि त्यांचं पद रिक्त होतं. पद रिक्त झाल्यामुळे काय होतं की जे उमेदवार वेटिंग लिस्टवर होते त्यांची निवड त्या ठिकाणी होते. म्हणजे जे सिलेक्ट लिस्टमधले उमेदवार असतात ते आपली जागा सोडतात आणि वेटिंग लिस्टवरच्या उमेदवारांना संधी मिळते. म्हणूनच दोनही याद्या पुन्हा सुधारित लावाव्या लागतात. एक म्हणजे निवड यादी सुद्धा लावावी लागते आणि दुसरं म्हणजे वेटिंग लिस्ट सुद्धा लावावी लागते किंवा निवड यादी लागल्याच्या नंतर त्यामध्ये सुधारणा कराव्या लागतात. तर इथे जर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं नसलं तर वेटिंग लिस्टमधल्या उमेदवारांना सुद्धा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जावं लागतं. म्हणजे भरती प्रक्रिया ही आणखी लांबू शकते. आणि याचमुळं काय झालं होतं, जी तलाठी भरती होती 2025ची, तिचा जो वेटिंग लिस्टचा कालावधी होता तो 13/9/2025 पर्यंत वाढवण्यात आलेला होता. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मागणी केली होती किंवा ती जी भरती प्रक्रिया ऑलरेडी लांबलेली असल्या कारणाने या ठिकाणी कालावधी वाढवण्यात आलेला होता. आणि जी वेटिंग लिस्ट होती इथे तुम्ही पाहू शकता की विशेष बाब म्हणून पद भरती 2023 बाबतची निवड सूची व प्रतीक्षा सूचीचा कालावधी 6 महिने इतका म्हणजेच 13/9/2025 पर्यंत वाढवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. आणि ती मान्यता होती 13/9/2025 पर्यंत. मात्र आता तुमच्या लक्षात आलं असेल की आजची तारीख आहे 12 आणि 13 तारखेला या जो वेटिंग लिस्टचा कालावधी आहे तो संपणार आहे आणि त्याबाबत अजून तरी कुठलीही अपडेट आलेली नाही. आता तो कालावधी आणखी वाढवला जातो का हे पाहणं योग्य राहील. जर तो कालावधी वाढला नाही तर नक्कीच आपल्याला नवीन जाहिरात ही दिसू शकते. हा कालावधी जोपर्यंत होता तोपर्यंत तरी आपण जी आहे वाट पाहत होतो, कारण की 1700 जागेंची कार्यवाही सुरू आहे अशी माहिती विविध विभागांद्वारे किंवा मंत्री महोदयांद्वारे सांगण्यात येत आहे की आम्ही 1700 जागा लवकरच भरणार आहोत. त्याची कार्यवाही सुद्धा सुरू आहे. मात्र त्याबाबत अधिकृत जाहिरात अजून आलेली नाही. तर लवकरच 1700 जागेचा GR आपल्याला दिसू शकतो. त्या संदर्भात नवीन जाहिरात सुद्धा दिसू शकते. आणि जर ती निवडणुकीच्या पूर्वी आली तर TCS किंवा IBPS मार्फत ती परीक्षा कंडक्ट केली जाऊ शकते. आणि जर 2026 मध्ये ती परीक्षा गेली तर चान्सेस आहे की MPSC कडे सुद्धा तलाठी भरती जाऊ शकते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जो यापूर्वीचा भरतीचा कालावधी होता तो आता या ठिकाणी संपलेला आहे. वेटिंग लिस्टचा जो कालावधी होता तो सुद्धा उद्या संपुष्टात येणार आहे. त्याबाबत जर त्यांनी पुन्हा प्रसिद्धीपत्रक काढून डेट जर एक्सटेंड केली तर होऊ शकते. जर डेट एक्सटेंड केली नाही तर मागची जी भरती प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली असं आपण त्याला म्हणू शकतो आणि त्या भरतीवर आता फुल स्टॉप लागलेला राहील. नवीन भरतीमधूनच आता पुढील पदे भरल्या जातील. तर पहा, ही होती संपूर्ण अपडेट, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतली. तरीही तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.